वंदे मातरम सोशल मीडिया परिवार. कुठलंही व्यसन हे कुठल्याही समाजाला घातकच असतं. अशा प्रकारच्या व्यसनामुळे आपला समाज अधोगतीला जातो. व्यसनांमुळे बरेच कुटुंब हे उद्ध्वस्त होतं. काही व्यसनं अशी असतात की त्याला प्राप्त करण्यासाठी तुम्हाला फिजिकली त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये यावं लागतं. म्हणजे ते दारूचं व्यसन असेल किंवा कुठल्याही अंमली पदार्थाचे व्यसन असेल तर ते तुम्हाला ते दारूच्या ठिकाणी गुत्थ्या ठिकाणी जावं लागतं. ती दारू घ्यावी लागते किंवा ते अंमली पदार्थ घ्यावं लागतं आणि मग तुम्हाला व्यसन करावं लागतं. परंतु ह्यापेक्षाही भयानक व्यसन हे जुगाराचं व्यसन आहे. आणि आता तर जुगार हा जंगली रमी वगैरे अशा ॲप्लिकेशन्सद्वारे हातात आलेला आहे. म्हणजे आपल्या हातामध्ये मोबाईलद्वारे हे व्यसन आपण करू शकतो. आणि हे व्यसन अत्यंत घातक आहे. म्हणजे जुगाराचं व्यसन हे मला तरी असं वाटतं की सगळ्या व्यसनांपेक्षा खूप घातक आहे. आणि हे आपल्या हातात आलेलं आहे. म्हणजे मोबाईलद्वारे तुम्ही जुगार खेळून तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला कुठे जाण्याची गरज भासत नाही आणि ते तुमच्या हातामध्येच तुम्हाला उपलब्ध होतं. आताच एक बातमी ऐकली होती की एका 5-6 वर्षाच्या मुलानं मोबाईलवर अशा प्रकारचा जुगार खेळल्यामुळे त्याच्या अकाउंटचे सगळे पैसे म्हणजे वडिलांच्या अकाउंटचे सगळे पैसे हे त्याने त्या जुगारामध्ये हरवून गेला. आणि सामान्य तो गरीब शेतकरी होता. त्याला शेतीचं काही सामान घ्यायचं होतं. त्याच्यासाठी ते पैसे त्याने ठेवले. तर अशा मोबाईल तर आता प्रत्येकाच्या हातात आहे. तुम्हाला माहिती आहे मोबाईल हे प्रत्येकाच्या हातामध्ये आहे. आणि प्रत्येकाच्या हातामध्ये त्याला कधीही अशा प्रकारचा जुगार खेळता येतो. आणि अशा प्रकारचा जुगार खेळल्यामुळे समाज आपला अधोगतीला जात आहे. लहान लहान मुलं ह्याच्या आहारी जात आहे आणि आपल्या समाजाला खूप मोठं नुकसान होत आहे. आणि अशा प्रकारचे जे व्यसन आहे, अशा प्रकारचे जे ऑनलाईन जुगार आहे त्याचं ज्या पद्धतीनं जाहिराती होत आहेत त्याच्यामध्ये खूप जबाबदार लोक, मग ते अभिनेते असतील किंवा वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातली लोक असतील याची जाहिरात करत आहेत. आणि लोकांना अशा प्रकारचं व्यसन करण्यासाठी म्हणजे त्याला जाहिरातीच्या माध्यमातून त्यांना उत्तेजित करत आहे की तुम्ही अशा प्रकारे जंगली रमी खेळा. आणि ही जाहिरात करत असताना ते हेही म्हणत आहे की ह्याचं तुम्हाला व्यसन लागू शकतं, याच्यामध्ये तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकतं, अशी चेतावणीसुद्धा ते देत आहे. मग तर ते असंच झालं ना की तुम्ही चेतावणी पण देताय आणि उत्तेजनसुद्धा देताय. तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात आणल्या पाहिजे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला पाहिजे. आणि जुगारमुक्त समाजसाठी तुम्ही ही मोहीम राबवली पाहिजे. या मोहिमेत सहभाग झाला पाहिजे.